नमस्कार. आपण पाहत आहात झुंजार न्यूज, सर्वसामान्याच्या हक्काचं व्यासपीठ. संतश्रेष्ठ शेगाव निवासी श्री गजानन महाराज यांच्या पालखीचे आज अंबाजोगाई शहरात उत्स्फूर्तपणे स्वागत करण्यात आले. विठू नामाचा गजर करत पंढरपूरच्या विठुरायाच्या भेटीसाठी बुलढाणा जिल्ह्यातील शेगाव येथून 2 जून 2025 रोजी आषाढी वारीसाठी संत श्री गजानन महाराजांच्या पालखीचे शेगाव येथून प्रस्थान होऊन 4 जून 2025 रोजी श्री क्षेत्र पंढरपूर येथे पोहोचणार आहे. संत श्रेष्ठ श्री गजानन महाराज यांच्या पालखीने आज सकाळी परई येथून अंबाजोगाईच्या दिशेने प्रस्थान केले. अंबाजोगाई शहरातील संत भगवान बाबा चौकात शहरातील हजारो स्त्री पुरुष भाविक भक्तांनी सलग 56व्या वर्षी अंबाजोगाई शहरात टाळ मृदुंगाच्या गजरात मोठ्या भक्तिमय वातावरणात श्री गजानन महाराज यांच्या पालखीचे उत्स्फूर्तपणे स्वागत केले. शहरातील सुवासिनींनी संपूर्ण शहरात रस्त्यावरती सडा रांगोळ्या काढल्या होत्या. टाळ मृदुंगाच्या तालावर शेकडो वारकऱ्यांनी ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली, तुकारामांच्या गजराचा ठेका धरला. पंढरीनाथ महाराज की जय, विठ्ठल विठ्ठल श्री हरी विठ्ठल, संत गजानन महाराज की जय, गणगण गणात बोते या जयघोषाने एकापाठोपाठ सुंदर अशा चालीवर भजन करत या वारकऱ्यांनी अंबाजोगाई शहर अक्षरशः दणाणून सोडले होते. आज सायंकाळी येथील श्री क्षेत्र योगेश्वरी देवीच्या परिसरात पालखीसोबत आलेल्या शेकडो वारकऱ्यांची व्यापारी मंडळाच्या वतीने अल्पोपहाराची सोय करण्यात आलेली होती. प्रशासनाच्या वतीने तहसीलदार विलास तरंगे यांच्यासह विविध मान्यवर मंडळी, महिला, स्त्री पुरुष, आबालवृद्धांनी मनोभावे श्री संत गजानन महाराजांचे दर्शन घेतले. आज रात्री येथील यशवंतराव चव्हाण महाविद्यालयाच्या परिसरात महाराजांच्या पालखीचा मुक्काम असून उद्या सकाळी ही पालखी विठुरायाच्या दर्शनासाठी पंढरपूरच्या दिशेने मार्गस्थ होणार असून या पालखी सोहळ्यासाठी पोलीस निरीक्षक शरद जोगदंड यांनी देखील चोख असा बंदोबस्त ठेवला आहे.